वेलकम टू सफर बाय सानिका. आणि आज आपण चाललो आहे मामाच्या गावी शेगावला. तर आपण मुंबईवरून शेगावला पोचलो आहे. सो वेलकम टू शेगाव. कोण आलं? अरे मामा. इथे मामा घ्यायला आले आहेत आपल्याला दोन्ही. चालू. सो इथे सकाळचे 6 वाजले आहेत आणि खूप थंडी आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सारी टुरिस्ट इथे येत असतात गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. सो न्यू इयर पण आहे, तर इथे प्रचंड गर्दी होती स्टेशनला. सो थोडीशी रेस्ट केली आहे आणि इथे दुपार झाली आहे. सो आपल्या मामी इथे मस्त चुलीवर खेकडा फ्राय केलेला आहे. सो अमेझिंग खेकडा फ्राय आता आपण सर्वच खाणार आहोत. हा. सो आता लगेच आपली दुसरा बेत तयार होतो इथे. आणि हे आहेत विदर्भाचे फेमस मटका मांडे. आपली दुसरी मामी इथे मटका मांडे बनवते. सो हे मांडे जेवढे खायला छान लागतात तेवढेच त्याची प्रोसेस बघायला सुद्धा खूप छान आहे. हे जे काळ्या भांडे आहे त्याला रांजण म्हणतात आणि हे गव्हाच्या पिठाचेच असतात. सो यांना हे प्रॉपरली असं रुमाली रोटीसारखं हातावर फिरवून वगैरे बनवावे लागतात. सो चला बघूया मटका मांडे कसे बनतात. हे मांडे नॉनव्हेज जसं की चिकन मटन वगैरे सोबत खायला अप्रतिम लागतात. आणि हे विदर्भाची फेमस रेसिपी आहे मटका मांडे. चला बॅडमिंटन खेळाय. चिकन आहे चिकन. बापरे घाबरले. तर मटका मांडीसोबत खायला नॉनव्हेजसोबत छान लागतात ते. तर इथे आहे आजीने बनवलेलं चिकन रस्सा आणि तरीवाला मटन रस्सा. आणि हे आहे मटन. हे मटन आहे. आता मस्तपैकी जेवण केल्यावर आपण आलो आहे इथे बॅडमिंटन खेळायला. तर आर्यन आणि इथे बबी बॅडमिंटन खेळत होते. सो आपण पण बॅडमिंटन खेळूया. अरे गुड मॉर्निंग गाईज. आणि हा आहे डे 2 शेगावमध्ये. आणि क्यूट मुलं. तर आपण इथे बघूया कुठकुठले झाडं आहेत. हरभऱ्याची शेती, ही पूर्ण हरभऱ्यांची शेती आहे. त्यांचे झाडं आहेत. आता याला फुलं नाही आहेत. फळाचं झाड आहे. आणि हे आहे जास्वंदाचं फुलदार. तुम्ही बघू शकता वर फुलं आहेत. वर फुलं आहेत खूप सारे. हा. आणि हे सीताफळ आहे. सीताफळाचं झाड आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे मनी प्लांट आहे किती मोठं. आणि वर नारळ लागले आहेत. आणि इथे खाली बदाम पण पडले असते. वो भी बदाम शोध. बदाम कुठे बदाम आहे. सो ही एवढं मोठं बदामचं झाड आहे. दाखवते. थँक्यू.
हे बदाम आहे. जे इतकं मोठं झाड बघतात ते खूप खास झाड आहे, खूप जुनं झाड आहे इथलं. बोरीचं झाड आहे हे. याला तुम्ही बघू शकता खूप सारे बोर लागले आहेत. आता विंटर सीझनमध्ये खूप सारे बोरं याला लागतात. तर तुम्ही बघू शकता हे असे बोरं लागतात याला. ओ थँक्यू. फ्लावर. कुठलं फुल आहे? गव्हाच्या शेतामध्ये जायचं आहे. गहू कसा आहे काय ते सांगा. हां, आता गव्हाच्या शेतामध्ये जायचं आहे. गहू कसा आहे काय आहे कोणता आलाय हां तर ते बघायला जायचं आहे गव्हाच्या शेतामध्ये. आणि घराला लागूनच शेती आहे. शेंडीत लावतो. चला चला या या ये, ये. ये. इथे मुलं हरभरे खात आहेत. काय खाते गोबी? खातोय. हरभरा. दाखव कसं असतो हरभरा. तर हे हरभऱ्याची शेती आहे. इथून हरभरे तोडले आहेत. तर हरभरा तोडून आणला आता खात. हे बघा. हे पाय. हे असे हरभरे आहेत. हे खाते. बस असं आहे. अरे आणि हे बघा. ए आणि ह्या आजोबांच्या मांजरी आहेत. त्यांच्या मागे मागेच फिरतात त्या. तिघी पण बसल्यात. आता इथे बदाम वगैरे पडले आहेत. सो जिथे आजोबा जातील 4 होते 4. हां एक खाली गेली 3 आणि 4 माझ्याकडे. ते बोरं खाते ही. कशा आंबट आंबट आहे. आंबट आहे. आणि या दोघांनी हरभरे तोडून आणलेत आणि हे रील्स बघतात. हे बघा. हे बघा झाडाच्या मागे लपून रील्स बघतायत. आता हा व्हिडिओचे पप्पा. आता आपण आलो आहोत शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये. जे तुम्ही बघू शकता हे निवासस्थान आहे. इथे जेवढे टुरिस्ट वगैरे येतात ते इथे स्टे करू शकतात आणि खूप मोठं निवासस्थान आहे हे. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर जिथे खूप सारे शॉप्स आहेत. फुलांचे मिठाईचे दुकानं आहेत. तर जसं की तुम्ही बघू शकता हा मंदिराचा परिसर किती मोठा आहे आणि प्रॉपरली वेल मॅनेज्ड आहे आणि खूप स्वच्छता इथे असते. जागोजागी तुम्हाला इथे सफाई कर्मचारी दिसतील. इतकी स्वच्छता आहे आणि हे चप्पल वगैरे ठेवायला व्यवस्था आहे. हात धुवायला पाणी वगैरे प्यायची पण व्यवस्था आहे. तर तुम्ही बघू शकता आज प्रचंड गर्दी आहे मंदिरामध्ये आणि आपण दर्शन घेतलेलं आहे. सो आपण जातो आहे महाप्रसादाला पण खूप गर्दी होती. पण आपण आता आतमध्ये आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे मॅनेजमेंट आहे बसायला वगैरे. आणि हे सुद्धा वन ऑफ द मेगा किचन आहे. कारण आपण बघू शकता इथे प्रचंड प्रमाणामध्ये जेवण बनतं. वरण, मिक्स भाजी म्हणजे आलू आणि बेसन, भात आणि बुंदीचे लाडू आणि चपाती. बघू शकता इथे बसायला किती छान व्यवस्था आहे आणि ग्लास वगैरे सुद्धा प्यायच्या पाण्याचे इथे आहेत. आज महाप्रसादामध्ये इथे बुंदीचे लाडू होते आणि तुम्ही बघू शकता सर्व किती आरामात इथे बसून खाऊ शकतात. मीठ वगैरे इथे प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आहे.
जेवण झाल्यावर आपापले ताटं आणून इथे टाकायचे असतात आणि ग्लाससुद्धा. बाई अरे 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 तर चला आपण निघालो आहे घराकडे. तर आता आपण बनवतो आहे चुलीवर गाजरचा हलवा. इथले फ्रेश गाजर आपण आणले आहेत आणि त्याचा चुलीवर गाजरचा हलवा आपण कसा बनतो तो बघूया. हो, चालूच आहे. चुलीवरचा गाजरचा हलवा इथे झालेला आहे आणि खूप भारी आणि खूप अप्रतिम याची टेस्ट होती. ए मांजर 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 इथे. तर इथे रात्री एक रानबुक्या आला होता आणि तो मांजरीला खायला आला होता. सो त्याला आम्ही हकललं आहे, पण इथे सगळे बाहेर आले आहेत. आता अंधारामध्ये दिसत पण नाही आहे कुठे गेला आहे. सो गाईज, नक्की या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग फॉर नेक्स्ट व्हिडिओज.